नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मतदान यंत्रांची तांत्रिक तपासणी पूर्ण. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदान यंत्राची तांत्रिक तपासणी पूर्ण झाली. तपासण्यात आलेल्या 1000 कंट्रोल युनिटसह सर्व 2000 मतदान यंत्रे दिनांक 6 जानेवारीनंतर 7ही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केली जाणार आहेत. नामनिर्देशन पत्रे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता मतदानाच्या तयारीला वेग आला आहे. शासकीय गोदाम येथे ठेवण्यात आलेली कंट्रोल युनिट व मतदान यंत्राची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाच्या 3 पथकातील कर्मचाऱ्यांकडून गेल्या काही दिवसापासून ही तपासणी केली जात आहे. सर्व यंत्रे सुस्थितीत असल्याची खात्री करून घेण्यात आली आहे. ही यंत्रे दिनांक 6 जानेवारी रोजी शहरातील 7ही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे दिली जाणार आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार केल्यानंतर आता मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या तयार केल्या जात आहेत. त्याचे काम पूर्ण होत आले आहे. मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे एक प्रशिक्षण पूर्ण झाले असून आता दुसरे प्रशिक्षण दिनांक 6 जानेवारी रोजी होणार आहे. सायबर कॉलेज, व्ही.टी. पाटील सभागृह, राजाराम कॉलेज, गडकरी हॉल येथे हे प्रशिक्षण होणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 595 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून प्रत्येक केंद्राला एक BLO देण्यात येणार आहे. या BLO मार्फत सर्व मतदारांना मतदार ओळखपत्रे वाटली जाणार आहेत. शहरात 4 ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण सभागृह, हॉकी स्टेडियम, महासैनिक हॉल येथे निवडणूक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी, रमणमळा येथील शासकीय गोदामात मतमोजणी होईल. व्ही.टी. पाटील सभागृहात व्ही.टी. पाटील भवन व राजू उपाध्ये नगर येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाअंतर्गत प्रभागाची मतमोजणी होईल. तर गांधी मैदान पॅव्हेलियन व दुधाळी पॅव्हेलियन येथील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी त्या कार्यालयात होणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.